आपला फिटनेस कसा ओळखावा ही एक स्लाइड मागच्या खेळामध्ये दाखवलेली. झोपल्यानंतर बरगडीच्या खाली पोट गेलं पाहिजे. ते जर गेलं तर समजावं ॲम ओके, काहीच प्रॉब्लेम नाही, वजन 100 होते. पोट आत गेलं ना काहीच प्रश्न. ह्या पोटाचा दाब आपल्या सगळ्या अवयवांवर इतका पडतो की ते अवयव चांगले असून त्यांना काही काम करता येत नाही. म्हणजे काय ते सांगतो. ह्या बाजूला किडन्या आहेत. सहजपणे जेव्हा माझ्या कमरेवर हात येतो तेव्हा माझा अंगठा जिथे आहे तिथे किडन्या आहेत. इथे किडन्या आहे, इथे लिव्हर आहे, इथे इथे खाली पोट आहे, इथे हृदय आहे, इथे दोन्ही फुफ्फुस आहे, इथे थायरॉइड आहे. हे माहिती नसलेले अवयव. हो डॉक्टर माझं अपेंडिक्स इथे नसतं, अपेंडिक्स या बाजूला. अर्धवट ज्ञानाने पिवळे झालेली माणसं येतात दवाखान्यात आणि आमचं मनोरंजन करून जातात. ह्याच्या खाली स्प्लीन आहे, त्याच्या मागच्या बाजूला पॅनक्रियाज आहे, त्याच्या खाली बाजूला सगळं मोठं आतडं आहे इथे सगळं. ह्या सगळ्यांवर पडणारा जो दाब आहे तो आतड्यामध्ये असलेल्या गॅसचा, न पचलेल्या अन्नाचा आणि वाढवून ठेवलेल्या चरबीचा असतो. आता हा एवढा सगळा दाब वरनं खाली पडतोय, आतले सगळे अवयव असे नाही का जाणार बाजूला. वरनं एवढा दाब पडल्यानंतर ती लिव्हर म्हणणार बाई येत बाबा चरबी आली ना आपण बाजूला जाऊया, आम्ही ओरिजिनल, आम्ही जरा बाजूला गेलो तरी चालेल, नवीन आणा, अतिथी देवो भव. मग ह्या सगळ्या अवयवांवर जो दाब पडतो हा दाब आपण जर काढला नाही तर ते अवयव चांगले असून त्यांना सिक्रेशन करता येत नाही, आपलं काम नीट करता येत. समजा आता कल्पनाताईला काही काम दिलेलं असेल, लिहायचं काम दिलेलं आहे आणि हिच्या बाजूला 2 खुर्च्या आहेत, तर हिला लिहिता येईल व्यवस्थित. ती म्हणाले मी नाही, मी जरा बाजूला बसते आणि लिहिते, मला कसं जर ऐसपैस लिहायला बरं वाटतं ना. हा ऐसपैस शब्द आम्ही पोटाच्या बाबतीत विसरून गेलो आणि सगळ्या अवयवांना असं दाटीवाटीने बसवलं म्हणून त्या अवयवांना काम करता येत नाहीये. हा मोठा ड्रॉबॅक आहे आपल्याला. तेवढं त्यांना जरा खेळायला जागा द्या, त्या अवयवांना खेळायला जागा द्या असं म्हणतो मी. तुम्ही नाही का म्हणत, एखादा घरात समजा जर मोठा कार्यक्रम काही असेल आणि जर तुम्हाला एखादा मोठा जिन्नस करायचा असेल, दिवाळी आहे, चकल्या चिवडा लाडू, तुम्ही आधी नवऱ्याला बाहेर काढता नाही, आधी तुम्ही घरातून बाहेर जा, मला सगळं व्यवस्थित, तुमची लुडबुड मला मध्ये राहू, मला शांतपणे माझं काम करू दे. तुम्ही मध्ये मध्ये येऊन चर्चेत राहिला आणि मला काहीतरी विचार झालेला तर माझं सगळं, माझी चकली चुकली की तुम्ही परत मलाच दोचे, आधी बाहेर जा बघूया. मग हे सगळे नवरे झोपल्यानंतर ह्यांचं काम सगळं सुरू होतं. आमच्या घरात तसं चालतं. हे जे काम चालतं व्यवस्थितपणे, मनमोकळेपणाने, निवांतपणे मला सगळं करता येईल. अरे असं लिव्हरला पण वाटतं ना कधीतरी. ती पॅनक्रियाज सुद्धा म्हणते की माझ्या वरचा दाब जरा काढून घ्या. हा वरनं येणारा दाब जो असतो ना हा फार गडबड करणारा असतो. वरून येणारा कोणावरही, मग तो राजकीय क्षेत्रातला असू दे नाहीतर सामाजिक क्षेत्रातला असू दे, वरून येणारा दट्टा जो आहे हा खालच्यांना काम करायला देत नाही. त्यांची इच्छा असून त्यांना भ्रष्टाचार करावाच लागतो आणि मग आम्ही त्या अवयवांना दोष देतो. आमची लिव्हर खराब झाली, आमची किडनी खराब झाली. दोष लिव्हरमध्ये आणि किडनीमध्ये नसतोच. दोष असतो वर्ण येणाऱ्या चरबीवर, वर्ण येणाऱ्या गॅसवर. त्याच्याकडे लक्षच नसतं कोणाचं. म्हणजे गुन्हा पुन्हा एकाने करायचा आणि शिक्षा बिचारी पॅनक्रियाजला भोगायला लागते. हा जो देव आहे हा देव एवढा असा एवढा का स्वार्थी झाला. बाकी सगळ्या अवयवांना स्पेअर पार्ट दिले. किडनीला आणखी एक किडनी दिली, डोळ्याला दुसरा डोळा दिला, कानाला दुसरा कान दिला, हाताला दुसरा हात दिला, पायाला दुसरा पाय, फुफ्फुसाला दुसरं फुफ्फुस, हृदयाला एकच हृदय, दुसरं हृदय का नाही दिलं दुसऱ्या बाजूला. लिव्हर एकटीच का ठेवली, स्प्लीन एकटीच का ठेवली, पॅनक्रियाज एकटेच का ठेवलं, किडनी मात्र 2. हा आमच्यावर सरासर अन्याय आहे. त्याला खात्री आहे की हे अवयव एक एक असले तरी पुरणार आहेत, ते तुम्हाला पुरून उरणारे आहेत, काळजीच करू नका. ही जर त्याची खात्री आहे तर आम्ही त्याची काळजी घेणारे कोण. ह्या अवयवांची काळजी अजिबात करू नका जे एक एकटे आहेत. काळजी युतीचीच असते. कधी फुटतील सांगता येत नाही. नुकसान संपूर्ण शरीराचं होणार. त्यामुळे ही युती जी आहे ही युती अभेद्य राहिली पाहिजे. सायमल्टेनियसली काम चालतं ना. नाकाचं सुद्धा काम सायमल्टेनियसली चालतं. आपली उजवी नाकपुडी डावी नाकपुडी सायमल्टेनियसली चालत असते. एका बाजूला एकच नाक चालत असतं. 2 नाकपुड्या एका वेळेला फक्त बदलण्यासाठी, टर्निंगसाठी फक्त 2 नाकपुड्या काम करतात. सुषुम्ना असं म्हणतात. एक इडा एक पिंगला, ते मधले सुषुम्ना. याच्यावर एक शास्त्र आहे. किती सांगू शास्त्राचा विस्तार तुम्हाला. शिवस्वरोदय शास्त्र नावाचं शास्त्र आहे.
जेव्हा आपली उजवी नाकपुडी सुरू असते तेव्हा जर सूर्योदय झालेला असेल तर तिथी प्रतिपदा पाहिजे. काय सांगितलं बरोबर? म्हणजे प्रतिपदेला सूर्योदयाच्या वेळेला उजवी नाकपुडी सुरू पाहिजे. प्रतिपदा, द्वितीय आणि तृतीय, पहिल्या 3 तिथी. सूर्योदयाच्या वेळेला उजवी नाकपुडी सुरू पाहिजे. तुम्ही निरोगी राहिलात म्हणून समजा पुढचा आठवडा. चतुर्थी, पंचमी, षष्ठी पुढच्या ज्या 3 तिथी आहेत त्याला तुमची डावी नाकपुडी सुरू पाहिजे सूर्योदयाच्या वेळेला. त्यासाठी सूर्योदय किती वाजता होतो हे आम्हाला आधी माहिती पाहिजे आणि ती जाग येऊन आपली नाक आधी बघितलं पाहिजे आणि मग समजायचं निरोगी आहे की नाही. पण अभ्यासाच्या दृष्टी बघा काय आहेत त्या वैज्ञानिकांच्या. मी सगळ्यांना वैज्ञानिक म्हणतो, सगळ्यांना शास्त्रज्ञ म्हणतो. आमचे जे ऋषी मगाशी सांगितले कोणत्या आधारावर त्यांनी सगळे सिद्धांत मांडले जे सत्य आहेत. जेवताना आमची उजवी नाकपुडीच सुरू पाहिजे तरच जेवण पचेल, नाहीतर जेवू नका. काय सांगितलंय? जेवताना किंवा काही खाताना उजवी नाकपुडी सुरू पाहिजे. उजवी नाकपुडी ही सूर्यनाडी आहे, डावी नाकपुडी ही चंद्रनाडी आहे. सूर्यनाडी म्हणजे उष्णता, चंद्रनाडी म्हणजे थंडपणा. पचन पूर्ण होण्यासाठी उष्णता शरीरातली वाढली पाहिजे आणि उष्णता वाढवण्यासाठी डावी नाकपुडी बंद पाहिजे. आम्ही मध्यंतरी एका गुरुकुल बघण्यासाठी गेलेलो गुजरातमध्ये. तर तिथे सगळी मुलं जेवायला बसलेली होती. त्यांच्या समोर चौरंग आहे, चौरंगावर पंचधातूचं ताट आहे, सगळे पदार्थ त्यांचा वाढलेले आहेत. सगळ्यांनी मंत्र म्हटला आणि जेवायला सुरुवात केली. आणि नंतर त्यांनी काही जणांनी असा हात धरला मध्ये. ही प्रक्रिया लक्षात आली नाही आमच्या. आणि काही जणांना असे एवढे ठोकळे होते त्यांच्याकडे, एवढ्या उंचीचे ठोकळे, लाकडी ठोकळे होते. त्याच्या काही जणांनी ते ठोकळे घेतले आणि आपल्या डाव्या पायाच्या खाली लावला आणि मांडी घालून जेवत होते. हे प्रकरण लक्षात आलं नाही म्हणून आम्ही ते आयोजक जे आहेत त्यांना विचारलं की हे काही जणांनीच असे डावे असा पाय असा वर का घेतला, खाली ठोकळा का लावला. तर सांगितलं त्यांची चंद्रनाडी सुरू आहे. जर हा डावा पाय वर उचलला गेला तर ती नाडी बंद होते आणि उजवी नाकपुडी सुरू होते. पचन चांगलं होण्यासाठी हे आवश्यक आहे. काय विज्ञान आहे. आणि म्हणून या सगळ्या शास्त्रांचा आपल्याला हे भारतीय शास्त्र आहे, ह्याला शिवस्वरोदय शास्त्र म्हणतात. या सगळ्या शास्त्रांचा आपल्याला अभ्यास करण्यासाठी 100 वर्षाचं आयुष्य पाहिजे. इथलं सरासरी आयुष्य 50 वर्षांचं धरलंय. आमची अर्धी लाकडा गेली मशनात, आता आमका शिकून काय करू चाहा. पुढची 50 वर्ष निरोगी. आणि तुमच्यासाठी हे व्याख्यान नाहीच आहे. कोणासाठी सांगितलंय? तुमच्या नेक्स्ट जनरेशन, पुढच्या पिढीसाठी. पुढची पिढी निरोगी पाहिजे. पुढच्या पिढीला डायबिटीस नकोय, पुढच्या पिढीला हृदयरोग नकोय, संधिवात नकोय, थायरॉइड नकोय, केस गळणं पिकणं नकोय, चष्मा नकोय. आणि हे सगळं करू शकतो आपण जर आपण या शास्त्राचा अभ्यास नीटपणे केला तर. त्यामुळे हे पोट वर यायला देऊ नका, वरचा दाब काढून टाका की आपल्या वेळेवर चांगले काम करणार आहे. हे असं फुगवून पोट नको. न फुगवता जर पोट असं असेल समजायचं तुम्ही डेंजर झोन मध्ये आहात. भले तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल असेल आणि झोपल्यानंतर सांगतोय, झोपल्यानंतर जर पोट असं वाटतं फुगलेलं असेल आणि तुमचं वजन, तुमचा BMI सगळं व्यवस्थित आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये, तरीही तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. का? कारण या पोटातला जो गॅस आहे, याचा जो दाब आहे तो या थेट हृदयावर इथनं आत्मा येणार आहे, जो तुमच्या नकळतपणे कधी येऊ शकतो. त्यामुळे फक्त तुमचा BMI योग्य आहे, तुमचं वजन बरोबर आहे, तुमचा फिटनेस तुम्ही आहे, तुम्ही रोज व्यवस्थित एरोबिक्स करताय, तुम्ही जॉगिंग करताय, तुम्ही काय झुंबा करताय, सगळं करताय, म्हणजे तुम्ही निरोगी राहणार आहात का? नाही. त्याची ही टेस्ट फक्त सांगितली. माझं पोट खूप फ्लेक्झिबल पाहिजे, सहज दाबलं गेलं पाहिजे. या फुग्यातले फरक आपण बघितले. जाडी एकच असेल पण वजन दोघांचंही वेगळं, एकात पाणी एकात हवा. जाडी वाढू नये पण वजन वाढलं पाहिजे. आपल्याला टार्गेट काय ठेवायचंय? आजच्या जाहिरातीमध्ये मी एक असा मुद्दा विचारलेला की जाडी कमी करणं खरोखरच आवश्यक आहे, वजन कमी करणं खरोखरच आवश्यक आहे का? त्याचं उत्तर नाही असं आहे. पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला वजन कमी करायची आवश्यकताच नाहीये, फक्त जाडी कमी करायची. फुगवला, फुग्याची जाडी वाढेल की नाही? जाडी वाढेल, पण वजन वाढेल का? नाही, कारण त्याच्यात हवा आहे. मग ही जाडी कमी करायची असेल तर आत जे भरलेलं आहे ती हवा बाहेर काढून टाकली की त्या फुग्याची जाडी कमी होणार आहे, वजनावर काहीच परिणाम होणार नाही. शरीराचं तसंच आहे. जाडी कमी करण्याचा प्रयत्न करा, वजनावर लक्ष देऊ नका. पुन्हा सांगतो, यंत्रांवर विश्वास ठेवू नका, कारण प्रत्येक यंत्र वेगवेगळं मशीन दाखवणार आहे, वजन वेगळं दाखवणार आहे.
माझ्या दवाखान्यात 3 वजन काटे आहेत आणि तिघांवरही वजन वेगळं येतं. ज्यांचं वजन कमी करून दाखवायचं त्यांना सांगतो पांढऱ्या काट्यावर उभे राहा. म्हणजे पहिलं 75 आहे ना, आता 72 मिळेल तुमचं, बघाच जाऊन. आणि ते बरोबर मला माहिती आहे ना 3 किलोचा डिफरन्स आहे त्याच्यात. तिला वाटतं अरे डॉक्टरांच्या औषधात 3 किलो वजन कमी झालं एका महिन्यात, फसवलंय मी म्हणजे माझं यंत्र फसवणार असू शकतं. त्याची सेटिंग्स माझ्या हातात आहे. कुठच्याही यंत्रावर विश्वास ठेवू नका, हे यंत्र सोडून. या शरीरासारखे दुसरे यंत्र नाही असं समर्थाने सांगितलं. शरीर महत्वाचं. आपला पारंपरिक आहार कधी बदलू नका. जो माझ्या बापजाद्यांनी खाल्लेला आहे, पणजोबांनी, खापड पणजोबांनी जे खाल्लेलं आहे ते तर आपल्याकडे पाहिजेच, पण पुढची पिढी काय खातीये तेही पदार्थ मला पचवायची ताकद पाहिजे. कुठच्याही अन्नाला नावं ठेवू नका. पिझ्झा वाईट आहे का, मी नाही म्हणून सांगतो. पाणीपुरी वाईट आहे का, नाही म्हणून सांगतो. हे सगळे पदार्थ खाण्यासाठी हे विष आहे का, नाही. मग हे पदार्थ मी पचवण्याची माझी ताकद वाढवली पाहिजे. पदार्थ पचवायचे सगळे, त्यातला एकही पदार्थ वाईट नाही. सगळे चायनीज लोक चायनीज पदार्थच खातात ना, सगळे पंजाबी लोक पंजाबी पदार्थ खातात, सगळे थाई मधले लोक थाई पदार्थ खातात. त्यांना ते त्रास देतात का, नाही. पंजाब मध्ये जाऊन पंजाबी खा, चायना मध्ये जाऊन चायनीज खा. महाराष्ट्रात कुडाळमध्ये तुम्ही चायनीज 38 सेंटर्स आहेत. आणि ह्या चायनीज मध्ये जे पदार्थ आहेत, 2 पदार्थ वाईट आहेत चायनीज मध्ये. एक आहे अजिनोमोटो आणि दुसरे व्हिनेगर. तुम्ही चायनीज घरी तयार करा, घरी तयार करून आपण खाऊ शकतो. हे 2 पदार्थ काढून टाकायचे, बाकी चायनीजची चव येईल. व्हिनेगरच्या ऐवजी तुम्ही लिंबाचा रस वापरा आणि अजिनोमोटोच्या ऐवजी सैंधव वापरा. चांगलंच आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आलं आणि लसूण तर भरपूर असतं आणि आलं आणि लसूण आयुर्वेदात खूप चांगलं औषध सांगितलं. खायला काहीच हरकत नाही, युक्ती पाहिजे फक्त. माझ्या परंपरेने आलेला आहार खाल्ला तरी चालेल असं आपण बघितलं. तेल कोणतं वापरावं, आमच्या आजूबाजूला जे तेल मिळतं तेच तेल वापरावं असं सांगतो. आपल्याकडे खोबरेल तेल खूप चांगल्या प्रमाणात अतिशय चांगल्या पद्धतीने काढलेलं मिळतं. तेव्हा आपण सगळ्यांनी कोकणात राहतो. आता कोकणाची व्याप्ती काय, जिथे समुद्र आहे तिथे कोकण. मग गुजरातच्या बॉर्डर पासून तुम्ही अगदी खाली आलात ना, अगदी खाली केरळमध्ये गेलात तरी हा सगळा कोकण किनारपट्टीच आहे. इथे सगळीकडे एकाच पद्धतीचं वातावरण आहे तुम्हाला मिळेल. आणि इकडनं मागणं जा तुम्ही, केरळमधनं इकडनं वर या, पॉंडेचेरी वगैरे ह्या भागात अगदी गंगेच्या टोकापर्यंत जा, तिथलंही वातावरण सगळं सारखंच आहे, काही फरक नाहीये. म्हणजे आता माझे काही मित्र सांगतात, अरे केरळमध्ये गेलो काय आणि आयुर्वेद तुमच्या इथे आंबोली तालुका आहे, सगळं एकच आहे. त्याच लेव्हलला सगळे डोंगर आहेत, सगळ्या दऱ्या आहेत, तसंच क्लायमेट आहे. त्यामुळे आपण या पद्धतीने विचार करायचा आहे. खोबरेल भरपूर द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त तेल पिताना एक काळजी घ्यायची की हे तेल कधी गरम करायचं नाही. तेल टेम्परेचर वाढवलं की पचायला जड होणार. विशेषतः 70 डिग्रीच्या वर जेव्हा तुम्ही तेल गरम करता तेव्हा त्याच्यातले फ्री रॅडिकल्स वेगळे होतात आणि मग ते एवढे चिकटतात आणि कोलेस्ट्रॉल वाढतं. आजचं सायन्स सांगता. आयुर्वेद काय सांगतोय, काही पदार्थांसाठीच तेल फोडणीमध्ये सांगितलेलं आहे. जसं मोहरी आहे, कच्ची मोहरी आयुर्वेद आपल्याकडे कुठेही कच्ची मोहरी वापरली जात नाही. मोहरी सगळी चढवून वापरली जाते किंवा फोडून वापरली जाते, तेलात तडतडल्याशिवाय. म्हणजे हे मोहरी फोडण्यासाठी तेल आवश्यक आहे, हिंग फुलवण्यासाठी तेल आवश्यक आहे, मिरची तडतडण्यासाठी तेल आवश्यक आहे. तेवढंच तेल घ्या आणि बाकी सगळं तेल वरनं घ्या. वरून तेल घेण्याची आपली परंपरा आहे. हे तेल भाकरीवर घ्या, भातावर घ्या, भाजीवर घ्या, चटणीमध्ये कालवून घ्या. फणसाची भाजी केली त्याच्यावर तेल घालून खायची पद्धत आहे की नाही. खोबरेल तेल घ्यायचं फणसाच्या भाजीवर. गऱ्यांची भाजी असते ती खोबरेल तेलात असावी, खूप छान होते. आमच्याकडे उकड नावाचा एक प्रकार असतो, तांदळाची उकड ताकामध्ये केलेली असते. आणि ही जी उकड असते कढीपत्ता आणि लसूण घातलेली, अतिशय चांगली, आंबट आणि खारट, इतकी टेस्टी असते की तोंडाला पाणी सुटते. त्याच्यावर तेल घालून खायचं, ही पद्धत आहे. तेल खाल्लं की चिकटत नाही आतमध्ये काही. ही उकड जी आहे ही चिकटती असते, एकदम चिकट असते. पीठच शिजवलेलं पीठ आहे, तांदळाचं शिजवलेलं पीठ. हे पोटाला चिकटू नये म्हणून त्याच्यावर तेल घालून खायचं. जिथे तेल आहे तिथे दुसरा कुठचाही पदार्थ चिकटत नाही. म्हणून हे सगळे चिकट पदार्थ खाताना तेलाचा वापर भरपूर करायचा आणि हे सगळे पदार्थ खायचे. यासाठी खोबरेल घ्यायचं. कापे गरे खाल्ले की खोबरं खाल्लंच पाहिजे. कापे गरे खाल्ले की
की खोबरं खाल्लंच पाहिजे. आणि बरका म्हणजे रसाळपणे जर खाल्ला तर त्याच्यावर कधीही तेल प्यायचं नाही, पाणी प्यायचं. रसाळ गऱ्यांवर पाणी प्यायचं आणि काप्या गऱ्यांवर तेल घ्यायचं किंवा खोबरं खायचं बरोबर. मग त्याचा काही त्रास दुष्परिणाम होत नाही. मग तुम्हाला त्याचा फायदा आणखीन चांगला होईल असं आमचे शास्त्रकार म्हणतात. खोबरेल तेल भरपूर वापरा, काही प्रॉब्लेम नाही. आहारात 6 चवींचे पदार्थ पाहिजेत असं आपण म्हटलं. आंबट, गोड, तिखट, खारट, कडू आणि तुरट. परंतु एक एक पदार्थ आमच्या एकेका रोगाबरोबर गायब झाला. डायबिटीस झाला, गोड बंद. ऍसिडिटी वाढते म्हणून खारट तुमचं आंबट बंद, तिखट बंद. रक्तदाब वाढतो म्हणून खारट बंद. आवडत नाही म्हणून कडू बंद. म्हणजे 5 पदार्थ असेच बंद झाले. आणि 6वा उरला हा तुरट, ज्याच्यात पोषण काहीच नाही. आणि सगळ्या तुरट चव पालेभाज्यांमध्ये असते. आणि आयुर्वेद सांगतो पालेभाज्या खाऊच नाही. सगळं जर खाल्लं नाही तर पचन नीट पूर्ण होत नाही. आणि त्याच्यातनं कसं, मी परवा एक उदाहरण सांगितलं की तुम्हाला ते पदार्थ खायचे आहेत आतून, पण डॉक्टरने सांगितलं खाऊ नका. म्हणजे जिल्ह्यांचं ताट वाढलेलं दिसतंय सगळ्यांना. हे सगळे चॅप्टर खातायत सगळे जिल्हे आणि मला मात्र खाता येत नाहीये. माझ्या पोराचं लग्न आणि मला डायबिटीस असल्यामुळे मी खाऊ शकत नाहीये. ह्याला म्हणतात मत्सर. हा जो मत्सर आहे ना, हा तुमच्या आतल्या अवयवांना इरिटेट करतो आणि मग तिथे दोष उत्पन्न होत असतात. माहितीसाठी सांगतो की दुसऱ्याला नुसतं जिलब्या खाताना बघितलं तरी शुगर वाढते. त्यापेक्षा जिलबी खा प्रत्यक्ष, गुलाबजाम खा प्रत्यक्ष. किती खायचं हे तुमच्यावर. थांबा ना. भजी खायची ना, खा. 6 भजी घ्या एका प्लेट मधली. 1-2 तुम्ही खा आणि बाकीचे 4 वाटून टाका ना दुसऱ्यांना. काहीच प्रॉब्लेम नाही. पचनासाठी परस्पर अवयव एकमेकांसाठी हे सगळं असतं. हे आपण सगळं बघितलं. आपण आता पुढे जाऊया, नाही तर मुख्य परत हे महत्वाचं. ही एक स्लाइड महत्वाची. इथं आपण पुढे जाऊया. माझा हात, माझं शरीर, माझी इंद्रिय असं आपण म्हणतो. हे शरीर कोणाचं आहे? मग अशी मी सांगितलं, हा मालक आत्मा आहे. स्वतःच्या घरावर जसं आपण कधी दगड मारत नाही, कारण आपलं नुकसान कधी करून घेत नाही, तसं या शरीराचं स्वतः कधी नुकसान करून घेत नाही. या शरीराचा जो मालक आहे तो या शरीराचं रक्षण कायम करत असतो. ही खरी चिकित्सा असेल की या शरीरात जो अतिथी म्हणून आलेला आहे तो आत्मा या शरीरात जास्तीत जास्त वेळ कसा राहील ते बघणं महत्वाचं असतं. मन मेंदूत नाहीये, मन हृदयामध्ये आहे. हे आपण मागच्या पहिल्या उदाहरणाद्वारे बघितलं. आठवतंय ना उदाहरण? मैं मेरे दिल की बात कहता हूं कि मैं तुमसे बहुत प्यार करता हूं असं म्हणत असताना हात माझा कुठे येतो? हृदयावर येतो. असं म्हणत नाही मैं मेरे मन की बात आपसे कहता हूं. मी उगा तुझ्याशी लग्न केलं असं नाही. मन इथे नाहीये, मन इथे आहे एवढं लक्षात ठेवूया. पाश्चात्य विचारांमध्ये मन मेंदूत शोधतायत. मन मेंदूत नाहीये. भारतीय विचार असं सांगतो की देहाचा संबंध मनाशी आहे, मन हृदयात आहे. म्हणून मन नेहमी आनंदी आणि समाधानी ठेवावे म्हणजे प्रकृती चांगली राहून आयुष्य वाढेल. हे गोंधळकर महाराजांचं वाक्य आहे. आयुर्वेदामध्ये देखील हृदय हे मुख्य स्थान सांगितलंय. सुश्रुत नावाचे जे ऋषी आहेत त्यांनी असं सांगितलंय हृदयम चेतना स्थानम मुक्तम. चरक नावाचे जे ऋषी आहेत त्यांनी असं सांगितलंय हृदय संशोधितम. मन हे हृदयामध्ये आहे. अनेक ऋषींनी अनेक वर्षांच्या संशोधन अंती हे सगळं सांगितलेलं आहे. या मनांचा हॉर्मोनशी संबंध असतो. मगाशी मी विरुद्धांना एक प्रकार सांगितला. 2 विरुद्ध गुणांचे पदार्थ एकत्र करायचे नाही. पालेभाज्या कोणत्या कशा ह्याचं उदाहरण आपण बघितलं. पालेभाज्या खाऊन बारीक होता येत नाही याचं मी उदाहरण तुम्हाला दाखवलं की हे सगळे प्राणी, सगळे पशु हे पालेभाज्या खाऊन आयुष्यभर वाढलेले आहेत. यांच्यातला एकही जण बारीक झालेला नाही पालेभाजी खातो म्हणून. त्यामुळे पालेभाजी खाऊन बारीक होता येतं हा मोठा गैरसमज आहे. आहार जर संतुलित असेल तर बाहेरनं कोणत्याही औषधांची मदत लागत नाही. यामध्ये सगळी व्हिटॅमिन ए पासून झेड पर्यंत असतात. आता जी व्हिटॅमिन शोधून काढली जात आहेत ती फक्त व्हिटॅमिन एम साठी आहे. एम फॉर मनी एवढा आहे. शरीर हे विहीरसारखं आहे, पाण्याची टाकी नाही. वेगवेगळे स्त्राव त्याच्यात पाझरलेले आहेत. पहिलं बसल्याशिवाय दुसरा हात टाकू नका. हे उदाहरण आपण बघितलं. तोपर्यंत उपवास करा. सगळ्यात महत्वाचा अवयव पोट आहे आणि शत्रू जो आहे ती जीभ आहे. त्यामुळे ह्या जिभेवर संयम ठेवायचा आणि म्हणून उपवास करायचा. संयम येण्यासाठी, दिखाव्यासाठी नाही. जिभेवर आणि मनावर संयम येण्यासाठी. जीभ हे इंद्रिय ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण आहे. एका जिभेवर संयम ठेवला की 10च्या 10 इंद्रिय तुमच्या संयमात राहतात. म्हणून उपवास करायचा. दीक्षित असं सांगतात की उपवासाची जी प्रक्रिया आहे ती ग्लुकॅगॉनला निमंत्रण देणारी आहे. जिचकरांचं व्याख्यान जर तुम्ही पूर्ण ऐकलं
किंवा दीक्षितांचं व्याख्यान जर तुम्ही पूर्ण ऐकलं तर त्याच्यात ते एक शब्द वापरतात, ग्लुकॅगॉन. ग्लुकॅगॉन म्हणजे ग्लुकोजला गॉन करणं. जी लेवल वाढलेली आहे तिला कमी करणं, डाऊन व्हायला पाहिजे. ती लेवल डाऊन झाली म्हणजे ग्लुकॅगॉन वाढतो आणि ग्लुकॅगॉन आता सांगतो आता तुमची शुगर लेवल चेक करायला लागा, आता तुम्ही बी प्रिपेअर, आता तुम्हाला शुगर इन्सुलिन परत वाढवली तरी चालेल, आता आमचा पाझर तयार आहे तुम्हाला पचवण्यासाठी. आणि ही पचवण्याची प्रक्रिया आहे, यासाठी आयुर्वेदात उपवास सांगितलेले. आयुर्वेद अध्यात्म भारतीय सगळं एकच आहे. हे जे उपवास सांगितले हे उपवास इतक्या प्रकारचे सांगितलेले आहेत. हा नैवेद्य जो दाखवला आहे कोणासाठी नैवेद्य असतो तर त्या भगवान विष्णूंसाठी नैवेद्य असतो. भगवान विष्णू असं म्हणताय, अहम वैश्वानरो भूत्वाम प्राणीनाम देहमाश्रितम, गीतेमधलं वचन आहे. तुमच्या पोटातला जो भूक नावाचा अग्नी आहे तो मी स्वतः आहे. मग भगवान अवतीर्ण झाल्याशिवाय नैवेद्य कोणाला दाखवायचा आहे? म्हणजेच भूक लागल्याशिवाय जेवण फायदा कोणाला? कारण जेवण हे नैवेद्य स्वरूपात आहे. कोणाला नैवेद्य? भगवान विष्णूला. कुठे? आतमध्ये आले. कुठच्या स्वरूपात? भुकेच्या स्वरूपात. असं कोण सांगताय? विभूती योगामध्ये भगवंत स्वतः सांगताय. याचा रेफरन्स आपण पुढे घेणार आहोत, म्हणून ही स्लाइड लक्षात ठेवायची. अहम वैश्वानरो भूत्वाम प्राणिनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्ता पचामन्यम चतुर्विधम. चारही प्रकारचं अन्न मीच खातो. सहस्त्र नामावली जी आहे, विष्णूची सहस्त्र नामावली, त्याच्यामध्ये हे दोन शब्द भोजनाय नमः आणि भोक्त्रे नमः अशी दोन विष्णूची नावं भोजनाच्या संदर्भात आहेत. फक्त मी आठवण करून देतो. नागपंचमीला आपल्याकडे दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. का? नागपंचमीला चिरणं, तळणं, भाजणं, खणणं सगळं बंद करायचं आणि मेनू तयार करायचा. तो निघतो पातोळ्या. आता ह्या पातोळ्या ज्या असतात त्या पुन्हा हळदीच्या पानात असतात. हळद म्हणजे पुन्हा अँटी कॅन्सर, हळद म्हणजे पुन्हा रक्त शुद्ध करणारी, हळद म्हणजे उष्ण स्वभावाची, हळद म्हणजे मासिक पाळीवर काम करणारी. आणि म्हणून हळद लग्नविधीमध्ये इन्क्लूड करून घेतली गेली. बघा काय गंमत आहे बघा. म्हणजे आयुर्वेद कशा बाजूला जातो आणि पुन्हा कसा येतो आतमध्ये. लग्नविधीमध्ये हळद लावणं नावाचा आपल्याकडे विधी आहे. आपल्याकडे थोडा कमी प्रमाणात केला जातो. घाटावर जर गेला तर प्रचंड अख्खाच्या अख्खा दिवस असतो हळदीचा. आणि आमच्याकडे वाटीत हळद घेतात, तिथे पोत्यानी हळद घेतात. पोत्यानी हळद लावतात. अख्खं संपूर्ण शरीर आणि अख्खं घर हळदीचं झाले. गुलाब कसा उधळतात तशी हळद लावली असते. काय एवढं हळदीचं महत्व? ही हळद उष्ण आहे, स्वभावता उष्ण आहे, रक्ताला शुद्ध करणारी आहे. आणि लग्नविधीमध्येच आणखीन एक विधी आपल्याकडे असा केला जातो जो फक्त बायकाच करतात, मेहंदी लावण्याचा काय. काय मेहंदी लावणं? काय नुसतं डिझाईन, फॅशन डिझायनिंग? ते कोण नाही नुसतं डिझाईन काढत जाणं. त्यामध्ये लॉजिक आहे. आता मी हळद जशी उष्ण सांगतो तशी मेहंदी अति थंड आहे. मी असं म्हटलं तर एक इस्ट्रोजन वाढवते आणि प्रोजेस्टेरॉन वाढवते, म्हणजे मासिक पाळी संतुलित ठेवते. मे बी होऊ शकेल असं. कारण ही मुलगी जी आता वयात आलेली आहे, जी लग्न ठरलेलं आहे, मला हा सगळा संसार सोडून दुसऱ्या घरी जायचंय, ज्यांना मी कधीच बघितलेलं नाही अशा घरी जाऊन राहायचंय. त्या मुलीची भावनिक अवस्था काय असेल? प्रचंड रेसलेस असते ती. सगळे हॉर्मोन्स इम्बॅलन्स असतात झालेली. आणि त्या क्षणापासून तिची पाळी चुकते आणि पाळी बदलते. ठरलेल्या दिवशी येतच नाही, पुढे जाते. फ्लक्च्युएशन्स राहतात. का? हॉर्मोन्स बदलतात. का? मन बदललं म्हणून. आणि ह्या मनाला संतुलित करण्यासाठी हळद आणि मेहंदीने तिला संतुलित करायचंय. म्हणून हळद आणि मेहंदी आहे. एक उष्ण आणि एक थंड, शांत राहा आणि गरम एकाच वेळेला समचित शीतोष्ण. म्हणून ही हळद आणि मेहंदी लावली जाते लग्नविधीमध्ये. नारळी पौर्णिमेला नारळी भात हे पक्वान नाही आपल्याकडे. जर नारळाने कोलेस्ट्रॉल वाढलं असतं तर आमचे सगळे पूर्वज मेले नसते का आधीच नारळ खाऊन? आमच्या खाली तुम्ही जा केरळमध्ये, केरळमध्ये सगळं हॉटेलमधले पदार्थ देखील खोबरेल तेलात असतात. मी 95 सालात गेलेलो 5 दिवस आयुर्वेद शिकण्यासाठी राहायला तिथे. त्या उकड्या भाताचा आणि त्या रसमचा एवढा कंटाळा आला पहिल्या 2 दिवसात. म्हटलं नको बाबा, हॉटेलमध्ये जाऊन जेवलेलं परवडलं. उपीट खाऊया इथलं. उपीट काय खाल तुम्ही परत. इतकं मस्त खोबरेलाचा इतका छान वास येत होता त्याला. ते खोबरेल त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येक नारळ प्रत्येक घरामध्ये आहे. श्रीफळ आहे, खाल्लंच पाहिजे. खोबऱ्याला अजिबात नावं ठेवायची नाही. गोकुळाष्टमी आपल्याकडे सणांच्या निमित्ताने आयुर्वेद कसा येतोय, आहारातले बदल मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय.
हा सगळ्यांचा आहार संतुलित नाहीये. हे वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या वेळेला घेतलेला आहार आहे. गोकुळाष्टमीचा जो नैवेद्य आहे हा रात्री 12 वाजता जेवायला सांगितलंय. रात्री 12 वाजता गोकुळाचा नैवेद्य आहे. आणि नैवेद्याला काय आपण कोकणात काय वापरतोय? शेवग्याची भाजी असते. वर्षभरात कधीतरी करता शेवग्याची भाजी. काय भाजी मस्त लागते. त्याच्यात सोल, त्याच्यात आठळ्या 2, चणा डाळ भिजवलेली, मस्त भाजी होते. वर्षात एकदाच खायची. हरभऱ्याची उसळ असते. आणि गोकुळाष्टमीला दही हंडी असते. ती दही वर का टाकलं? हंडी, दह्याने भरलेली हंडी वर, सगळ्यांनी उचलायचं एकमेकांना आणि वरची हंडी फोडायची. आणि दही कुठे जातं? दही खाली पडतं सगळं. दही जमिनीत जावं हीच अपेक्षा आहे. बघा, कृष्णाने गोकुळे मथुरेला जाणारं जे दूध आहे, गोकुळामध्ये दूध तयार होत आहे आणि प्रॉडक्ट कुठे विकलं जात आहे? मथुरेमध्ये. म्हणजे भारतात तयार होत आहे आणि पाकिस्तानला विकलं जात आहे. बघा, आणि हे विकला जाणाऱ्या ज्या गवळणी आहेत या मातीच्या घागरीतनं ते दूध आणि दही विकायला नेत आहेत. कुठे? मथुरेला. कृष्ण काय करतोय? त्यांच्या वाटा अडवतोय, त्यांच्या मडक्यावर दगड मारतोय. गवळणी नसेल, मारून असेल, काठी असेल, भॉक करून असेल, घाबरवून असेल, पायात पाय घालून असेल, कुठच्याही प्रकारे असेल, त्या गवळणीकडचं दूध आणि दही तो तिकडे जायला देत नाहीये. ते सगळं खालीच पाडून टाकतोय, जमिनीमध्ये मिळवतोय. दूध आणि दही जमिनीमध्येच जायला पाहिजे. शेतीसाठी ते चांगलं आहे, हे त्याचं प्रतीक आहे. पण तो घरात जाऊन चोरी कशाची करतोय? लोणी चोरतोय, तूप चोरतोय, ताक चोरतोय. स्वतःसाठी का? कोणासाठी चोरतोय? सवंगड्यांसाठी, जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत, आर्थिक दृष्ट्या मागासलेले आहेत, त्यांच्यासाठी 10% आरक्षण आहे. त्यांना नंतर दूध तूप कोण देणार? त्यांच्यासाठी तो आपल्याच घरातले पैसे म्हणूया आपण, आपल्या घरातलं जे काही आरक्षित आहे ते नेऊन त्यांना वाटून टाकतोय. हा खरा राजा आहे. दूध आणि दही मातीत घालवायचं, खायचं नाही असं आयुर्वेद सांगतो. नवान्न पानं गुणमेकृतमच पयांसी दधीनी डायबिटीस होतोय. आणि दूध नको, दही नको, ताक चालेल, तूप चालेल, लोणी चालेल, जे अत्यंत पौष्टिक आहे. आहारात हे पदार्थ पाहिजे. हरताळकेचं जे व्रत असतं ते केळीच्या पानावर नैवेद्य दाखवलेलं. मी मुद्दाम मागे केळीचं पान दाखवले, तिथे नीट दिसत नसेल प्रकाश पडल्यावर. हा नाही, इथे दाखवताना मी केळीचं पान दाखवलंय, हे गणपतीसाठी आहे. परंतु रुईच्या पानावर, हरताळकेचा नैवेद्य रुईच्याच पानावर असतो आणि त्याच्यावर दही भात असतो. रुईचं पान तुम्ही जर बघितलं असेल, रुईचं पान लक्षात येतं का? मारुतीच्या देवळात जे घातलं जातं मारुतीला ते. आता या देवतांनी सगळी पानं वाटून घेतली आपल्याला. काय स्वार्थी आहेत सगळ्या देवता. रुई म्हणे मारुतीलाच पाहिजे, बेल शंकराला, दुर्वा गणपती, तुळस विष्णूला. वाटून घेतली सगळी. एकेका झाडाला एक एक देव वाटून दिला. सगळ्यांचं रक्षण होणं आवश्यक आहे. म्हणून त्याला तुम्ही भूतदया म्हणा, निसर्ग रक्षण म्हणा, काही म्हणा, देवाच्या माध्यमाने सगळ्या औषध. पत्री पूजा केली जाते. तुम्ही घरात देवाला पत्री वाहता. वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची पानं आणून देवाला व्हायची. गणपतीची पत्री, लक्ष्मी देवीची पत्री, सगळी पत्री जी आहे ही सगळी पत्री ही औषध आहे. त्याचे मंत्र नीट लक्षात घेतले. एक मंत्र फक्त सांगतो गणपतीचा. एकदंताय नमः अर्कपत्रम समर्पयामि. अर्क म्हणजे रुई. रुईचा संदर्भ आला म्हणून मी रुईचं सांगितलं. हे रुईचं पान कोणाला? एकदंताला. मग तिथे गजाननाय नमः असं नाही म्हटलं, तिथे शब्द वापरला एकदंताय. आता इथे हेतू असा आहे की दंत म्हणजे दात, ज्यांचे विकृत आहेत त्यांनी त्यांच्या दंतमंजनामध्ये रुई वापरावी. पुढे गणपतीचं दुसरं नाव घेतलं पर्यायी, लंबोदराय नमः बदरीपत्रम समर्पयामि. बदर म्हणजे बोर. ज्याचं उदर मोठं आहे त्याने त्याच्या आहारामध्ये बदर ठेवावं. बदर म्हणजे बोर. बदरीचं जे पान आहे, बोरीचं पान आहे ते खूप खरखरीत असतं. ते घासलं ना तर पोटही बारीक होतं. त्यामुळे त्याचा रस खावा, त्याचं पान खावं, त्याचा पानाचा रस काढून किंवा पान चुरडून पाण्यात टाकून ते पाणी प्यावं, काही करावं. गजकर्ण आहे ना. गजकर्ण म्हणजे कोण? गणपती.
कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ना? कानाशी. आणखीन एक रोग गजकर्ण, नायटा आहे ना, गजकर्ण नावाचा रोग पण आहे. या रोगावर सांगितलंय तुलसी पत्रम समर्पय. कानाचे आजार आणि त्वचा विकार यांच्यासाठी तुळशीचा रस सांगितला आयुर्वेदामध्ये. केवढं अध्यात्मशास्त्र मोठं आहे. आयुर्वेद अध्यात्म वेगळं नाहीये, हे भारतीयत्व आहे. हे दीक्षित आणि दिवेकरांना नाही कळणार आहे. त्याच्या पलीकडे आयुर्वेद जो आहे तो आपल्याला शिकून घ्यायचा आहे, अभ्यासायचा. हे रुईतच पान का? तर या हरताळकेचं व्रत करणाऱ्या ज्या कुमारिका आहेत त्यांच्या गर्भाशयाची शुद्धी व्हावी म्हणून या रुईच्या पानाचा अर्क थोडासा त्यांच्या पोटात जावा. आणि यात रुई ही खूप उष्ण आहे, त्याला दही भाताची जोड दिली तर तेवढी उष्णता जाणवत नाही. गर्भाशय शुद्ध होण्यासाठी रुई पान आयुर्वेदात सांगितले. गणेश चतुर्थीला उकडीचे मोदक, पंचखाद्य, दुर्वा, केळीच्या पानावर नैवेद्य, केळीच पत्रावळ, हे सगळं. ही जी पत्रावळी जेवण्याची पद्धत आमची आहे ना, ती सुद्धा औषधी आहे. एपिलेप्सी नावाचा एक आजार आहे. एपिलेप्सी म्हणजे मिरगी. मिरगी म्हणजे अपस्मार, आकडी येते, फिट येते, फिट्स येतात. त्याला आयुर्वेदात एक औषध असं सांगितलंय की पिंपळाचं पान घ्या, त्याला तूप लावायचं, मध्ये गरम गरम वाफाळता भात ठेवायचा आणि वरचं दुसरं पिंपळाचं पान त्याला तूप लावून तो भात झाकून ठेवायचा. तो भात गार झाला की तो भात जेवायचा की एपिलेप्सी मध्ये खूप फायदा होतो. आता या पिंपळाच्या पानाचा अपस्मारावर, बुद्धीवर, मेंदूवर काम होतं आणि म्हणून ते पिंपळाचं पान औषधात सांगितलेलं आहे. रेफरन्स फक्त मी देतो. अशा पानावरचा आहार आपल्याला सांगितलेला आहे म्हणून आपल्याकडे वेगवेगळ्या पत्रावळींवर आपण जेवायची पद्धत आमची होती. त्याच्यात चाऱ्याचं पान होतं, वडाचं पान होतं, पळसाचं पान होतं, सगळ्या पानांवर जेवत होतो. आता ते सगळं घसरून आम्ही ते प्लास्टिक आणि थर्माकोल पर्यंत येऊन पोहोचलो. आता मला सांगायचं आरोग्य मिळणार आहे का? तुम्ही कोणत्या पानावर जेवताय यावर देखील अवलंबून आहे. तुम्ही गणपतीच्या दिवसात कधीतरी केळीच्या पानावर जेवता. केळीच्या पानावर जेव्हा तुम्ही जेवण संपतं सगळं तेव्हा भात वाढलेली जागा पिवळ्या रंगाची होती. हिरवा रंग गेला कुठे? गेला तुमच्या पोटात. वाढवलं हिमोग्लोबिन त्याने. जे केळीच्या पानामध्ये आहे ते तुमच्या पोटात, तुमच्या नकळत जात होतं, आमच्या लक्षातही येत नाही. पोवल्या नावाचा प्रकार असायचा. पोवली म्हणजे सुपारीचं जे झावळ आहे त्याचा जो देठाचा भाग आहे त्याच्यापासून वेगवेगळ्या पद्धतीची भांडी बनवायची, त्याला पोवली म्हणायची. कोकणात आहे. त्याच्यातनं वालीची भाजी वाढायला न्यायची, त्याच्यातनं लोणचं वाढायला न्यायचं, त्याच्यातनं चटणी वाढायला न्यायची, त्याच्यातनं मीठ वाढायला न्यायचं. हे सगळं नॅचरली आमच्याकडे तयार केलेलं होतं. कुठच्याही कृत्रिम भांड्यांचा वापर केला जात नव्हता. नैवेद्य, अध्यात्म आणि आयुर्वेद किती जवळजवळचं आहे ते सांगतो तुम्हाला. नैवेद्यात इथे मुद्दाम तो फोटो काढलाय आणि काही अंडरलाईन केलं. तामनात एक पळी पाणी सोडून पुन्हा नैवेद्य दाखवायचा. इथे पहिल्यांदा नैवेद्य आम्ही सिद्धिविनायकानं महा नैवेद्य समर्पय आम्ही नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखवायला सांगितल्यानंतर काय सांगतात? ते खाली पाणी सोडा. ताटाच्या खाली पाणी, केळीच्या पानाच्या खाली पाणी लावा. चौकोनी मंडन करायला सांगतात. का? जेवताना पान हलू नये हा नियम आहे. म्हणून त्या पानाच्या खाली पाणी घाला, ते पान चिकटेल आणि पान फाळणार नाही. आम्ही सगळं हलवत जेवतो. सगळी पानं इकडची तिकडे घेऊन जातो. पान हलवायचं नाही. एकदा इतके अचूक नियम सांगितलेले आहे. जेवायला बसलात की मौन पाहिजे, एकही शब्द बोलायचा नाही. जेवायला बसलात की हसायचं नाही, रडायचं नाही. जेवायला बसलात की दुसऱ्याला हात लावायचा नाही. जेवायला बसलात की खोकायचं नाही, शिंक द्यायची नाही. का होईल? तुम्ही जेवताय आणि सगळं हे बाहेर पडतंय आणि म्हणून हे सगळं थांबवायचंय. एक औषध राजा ह्यो पंख बंद कर. हा पंखा बंद कर. वरचा मधला बरोबर नंबर बघ त्याचा किती आहे. तर हे सगळे जेवणाचे नियम आहेत. उष्ट्या हाताने उठायचं नाही, डाव्या हाताने वाढून घ्यायचं नाही. हे सगळे आमचे नियम होते. डाव्या हाताने वाढायचं नाही, मग वाढणार कोण? त्यासाठी लग्न करायचं असतं. वाढणारी आणायची असते आणि तिला सुद्धा नंतर नवऱ्याने वाढायचं असतं. हे विसरायचं. हे फक्त बायकोसाठी नाही, नवऱ्यासाठी राजेशाही नाही आहे. हे रेसिप्रोकल आहे. दोघांनी एकमेकांची काळजी घ्यायची. आम्ही आज उजव्या हाताने जेवतो. त्या बुफे सिस्टीम मध्ये जेवायला आपण गेलो असं भीक मागितलं जातं. असं मध्येच समजा एखादा पदार्थ संपला
तर आपल्या डाव्या हातात ताट असतं, उजव्या हाताने जेवत असतो आणि तोच उजवा हात त्या भाजीच्या ते झालं ना उष्टच खरकट. आम्हाला उष्टही समजत नाही आणि खरकट त्यापेक्षा कळत. ह्या नैवेद्य दाखवताना नैवेद्य दाखवलं, पाणी फिरवलं. पाणी फिरवायचं का? ताटावरती पाणी फिरवलं की बाहेर येणारे किडा मुंगी त्या पाण्यापर्यंत येऊन थांबते आणि मग ताटातले काही पदार्थ, घास, 6 घास बाजूला ठेवून द्या. कोणासाठी? हे ताट फिरत फिरत वास येणार आहे ना त्या पाण्याला सुद्धा. या सगळ्या सूक्ष्म जीवांना तुमचा वास येतोय अन्नाचा, मग ते येतील आणि तिथे गोळा होतील आणि तुम्ही जे बाहेर ठेवलंय ते खातील. त्याला भूतदया म्हणतात. मग असा घास एक कावळ्याला बाहेर ठेवा, असा घास गाईला ठेवा, असा घास उंदराला द्या. हे आयुर्वेद सांगतोय, अध्यात्म सांगतोय. सगळ्यांचा विचार करा आणि मग शेवट तुम्ही घ्या. घरातल्या पोपटाला द्या, गावात घरातल्या मांजराला द्या, घरात मागच्या बाजूच्या कुत्र्याला द्या. सगळ्यांना तृप्त करा आणि मग तुम्ही जेवा असं सांगितलं. त्याची दुसरी बाजू सांगतो. दुसरी बाजू जास्ती महत्वाची. ही भूतदया वगैरे आजच्या काळानुसार आहे. आयुर्वेद सांगतो सगळ्यांपेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात, तुम्ही जगला पाहिजे. ह्या अन्नात जर विषप्रयोग होणार असेल तर त्याचा तुम्हाला त्रास होऊ नये, आधी परीक्षण करा आणि मग अन्न सेवन. एवढा विचार आहे. एका बाजूने म्हटलं तर भूतदया, एका बाजूने म्हटलं तर स्वतःचं संरक्षण. जेव्हा दोघांचं संरक्षण करण्याची वेळ येते, प्राणी आणि मनुष्य, त्याच्यात मनुष्याने जिवंत राहायचंय असं अध्यात्म सांगतो. पण त्यापेक्षा प्राण्यांपेक्षा मनुष्य सगळ्यात श्रेष्ठ सांगतो. त्याचं रक्षण झालं पाहिजे. गंमत इथे अशी आहे की जेव्हा आम्ही 6 वेळा पाणी सोडायला सांगतो, प्राणायाम अपानायाम, ही भरवण्याची भावना पाहिजे. देवाला आपण भरवतोय, नुसतं असं 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 करा करा पाणी फिरवलं उडवलं सगळीकडे असं नाहीये. ते देवाला ते भरवायचंय. ओम प्राणाय स्वाहा, तुझ्या शरीरातला प्राणवायू शांत होऊ दे म्हणून हा घास तुला भरवतोय. उदानाय स्वाहा, अपानाय स्वाहा, समानाय स्वाहा भरवतोय असा भाव पाहिजे. हो, हा नामदेवांचा भाव पाहिजे, तरच विठ्ठल जेवणार आहे. आम्ही बका बका वचा 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 खाणार, एकदा हात पुसणार आणि परत लगेच धावत सुटणार. ह्याच्यातनं विष्णू तृप्त होणार नाही. विष्णू तृप्त होण्यासाठी त्याला शांतपणे जेवू देत ना जरा. जे वचा वचा जेवतात, भरभर जेवतात, त्यांनाच हार्ट अटॅक येतो असं एक संशोधन आहे. जेवण संपवायला तुम्ही जेवायला सुरुवात केल्यापासून साधारणपणे 10 ते 12 मिनिटं लागली पाहिजे. ज्यांचं जेवण 7 मिनिटाच्या आत संपतंय त्याने समजावं आपलं पचन बिघडणार. एक घास 32 वेळा चावायला सांगितलेला आहे. अगदी शब्दशः मोजू नका तुम्ही, पण निदान एक 18-20 वेळा तरी चावा. बघा चावून काय परिणाम होतो तो. 32 वेळा चावा. आम्ही हा प्रयोग भाकरीवर केलेला, आम्हाला शाळेत शिकवलं, इयत्ता 4थी मध्ये होतं. भाकरी चावल्यानंतर त्याच्यामध्ये तोंडातली लाळ मिसळते आणि भाकरी गोड लागते, हा प्रयोग होता. तेव्हा 32 वेळा चावलेलं होतं, मला आठवतंय. आणि ती गोड होते. म्हणजे लाळेची जी प्रक्रिया अन्नावर व्हायला पाहिजे ती आम्ही करतच नाहीये आणि तसंच अन्न आत जातंय. मग बाकीच्या एन्झाइम्स म्हणणार ती लाळ मिळायला पाहिजे होती, तेवढी मिळाली नाही, आता तिच्याकडनं मागवून घेते आम्ही आणि मग तुमचं पचन पुढे सुरू होईल. इथली गंमत वेगळीच आहे. इथली गंमत अशी आहे की हे सगळे 6 घास झाल्यानंतर एक मंत्र असा आहे, तामनात एक पळी पाणी सोडून पुन्हा नैवेद्य दाखवावा. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा. मध्ये पाणी समर्पयामी. कशासाठी? 6 वेळा घास भरवला, मध्ये पाणी सोडायला सांगतात आणि पुन्हा 6 वेळा घास. ही प्रक्रियाच महत्वाची आहे. जेवताना मध्ये पाणी प्यावं हा आयुर्वेदातला नाही. पण म्हणून त्या देवाला सुद्धा मध्ये पाणी देण्यासाठी मध्ये पाणी सोडायला सांगितलं. आणि 6 घास खाल्ल्यानंतर पुन्हा इथे शेवट म्हटलंय उत्तरापोषणम, हस्त प्रक्षालनम, मुख प्रक्षालनम समर्पय. म्हणजे देवाचं काय? उत्तर आपोषणी. जेवल्यानंतर पाणी किती प्यायचं? तर आपोषणीभर एवढंच पाणी प्यायचं असं सांगितलं. जेवल्यानंतर तांब्याभर पाणी पिऊ नका, फक्त पळीभर पाणी प्या. हे एक पळी पाणी देवासाठी. दुसरी पळी हस्त प्रक्षालनम, देवाने तोंड धुण्यासाठी, हात धुण्यासाठी. आणि मुख प्रक्षालनम म्हणजे जेवल्यानंतर हात धुवावेत, तोंड धुवावं असं सांगितलेलं आहे. आयुर्वेद आणि अध्यात्म खूप जवळचं यासाठी आहे. आणि त्याच्यानंतर इथे पुढे असं म्हटलंय कर्पूर येला समायुक्तम तांबूलम प्रतिगृह्यताम. नैवेद्य दाखवल्यानंतर ते सांगतात भटजी, तो बाजूला विडा ठेवलाय, त्या विड्यावर पाणी सोडा. तुम्ही फक्त कर्म करता, त्या विड्यावर पाणी सोडता. म्हणजे नेमकं काय करता? तो विडा देवाने खाल्ला अशी संकल्पना आहे. तो विडा देवाने खावा
कारण जेवल्यानंतर पान खावं हा आयुर्वेदाचा नियम आहे. पण ते पान म्हणजे आपण काय ठेवतोय, 2 पानं वर 1 सुपारी आणि पूर्वी 4 आण्याचं नाणं ठेवलं जातं, आता रुपयाचं आलं. हे नाणं कशासाठी आहे? अरे देवा, तुला एवढं कळत नाही. हे जे पान असतं, ह्या पानाला चुना लावायचा असतो, कात लावायचा असतो, सुपारी घालायची असते, लवंग, वेलची, बडीशेप, गुलकंद, तमालपत्री सगळं त्याच्यात घालायचं असतं. ते घ्यायला आम्हाला वेळ झाला नाही म्हणून मी 5 रुपये तुला देतोय. तुला सवय झाली की तू घे. हे पान, याच्यात तंबाखू नाहीये आणि हे थुंकायचं नाहीये, सगळं गिळायचंय. पान खाण्याचा एक नियम सांगितलेला असा आहे की पान जे आहे, ह्या पानाचा देठ काढायचा, चावायचा, देठ टाकून द्यायचा, शीर काढायची, चावायची, टाकून द्यायची, शिरा काढायच्या, टाकून द्यायच्या. शिरा पडू, शिरा ज्या असतात या शिरा टाकून द्यायच्या आणि मग त्याला चुना लावायला द्यायचा आणि सगळं पान गिळायचं, रसा सकट, चोथ्या सकट. तर ते पचनाला मदत करणार आहे. त्याच्यातला चुना उत्तम अँटॅसिड, त्याच्यातला चुना उत्तम कॅल्शियम, त्याच्यातला चुना उत्तम कृमिघ्न. कृमिघ्न म्हणजे अँटीबायोटिक, कृमी म्हणजे बायोटिक्स, कृमीचा नाश करणारा म्हणून चुना सांगितला जातो. चुन्यात कधीही कीड पडत नाही, मिठात कधीही कीड पडत नाही. हे 2 प्रिझर्वेटिव्ह आहेत आयुर्वेदात, चुना आणि मीठ. तेल सुद्धा तसंच आहे. त्यामुळे हे जे काही पान खाल्लं जातं विड्याचं, अत्यंत बहुगुणी. का? रक्त वाढवणार आहे, रक्त शुद्ध करणार आहे, लगेच रक्त गोठवणार आहे. रक्त पातळ झालं तर गोठवणारा सुद्धा घटक आमच्याकडे आहे. कापराने रक्त पातळ होतं आणि खडीर म्हणजे काताने गोठत. खोबऱ्याचा तुकडा घाला, फायबर जायला पाहिजे. पान आहे हृदयरोगावर काम करतं, कोलेस्ट्रॉल कमी करतं, असं जर्मनी मधलं संशोधन आहे. तर जर्मनी मधलं असं म्हटल्यानंतर तुमचे जर कान टवकारतील म्हणून जर्मनी सांगितलं. कारण तिकडनं आलं की ते सिद्ध झालं असं आपल्याला वाटतं ना. ती भारतीय गुलामीची मानसिकता आहे, ती बदलायची आहे. हे सगळं आमच्याकडे सांगितलेलं होतं, ते आमच्या दृष्टीने बघूया आणि आमचं आहे म्हणून वापरायला सुरुवात करूया. त्याच्यात अभिमान असेल. लवंग, वेलची आणि बडीशेप म्हणजे वात, पित्त आणि कफ, एवढं जर पान खाऊन तुमचं मिळणार, सगळी पौष्टिकता मिळणार असेल तर दुसऱ्या औषधांची गरजच नाही. म्हणून डॉक्टर सांगतात पान खाऊ नका. दवाखाना तर चालला पाहिजे. तुम्ही एवढं जर पान खाल्लं आणि सगळे घटक जर तुम्हाला कॅल्शियम पासून हिमोग्लोबिन पर्यंत त्याच्यातच मिळाले तर आमचे दवाखाने कसे चालणार? आमच्या पेट का सवाल आहे, पान खाऊ नका. कुडाळमध्ये मला आठवतंय, मी जेव्हा 3रीत आलो कुडाळमध्ये एक डेंटिस्ट होते आणि ते सुद्धा कुडाळमध्ये नव्हते, सावंतवाडीत नाही यायचे. लोके गावकर सावंतवाडीत नाही यायचे. कुडाळमध्ये आज डेंटिस्ट किती आहे? का वाढले? तर दातांचे व्याधी वाढले. दातांचे व्याधी का वाढले? आयुर्वेद मुळापर्यंत पोहोचतो. का वाढले असतील दातांचे व्याधी? का आमच्या खायच्या सवयी सगळ्यात चुकल्या, गोड पदार्थांचा मारा झाला, खाल्ल्यानंतर चुळच भरत नाही. आम्ही ते आता ते खाऊन झाल्यानंतर ते जे भांड असतं आणलेलं गरम पाण्याचं, लिंबू पिळलेलं, बिया असलेलं, बुचू 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 करायचं आणि त्यांनी दिलेल्या कागदाने पुसून टाकायचं. म्हणजे हात धुणं झालं, चूळ भरलीच जात नाही. म्हणून मी मुद्दाम हा श्लोक दाखवला. तोंड धुवायचंय. मी हॉटेलला जात नाही का? मी जातो हॉटेलमध्ये आणि मी त्यांना सांगतो मी चूळ भरणार आहे, इथे नाही भरणार, पण बेसिनमध्ये बेसिन आहे का तुमच्याकडे? तर मी येणार. हॉटेलमध्ये गेल्यानंतर मी मांडी घालून बसतो खुर्चीवर आणि जेवायच्या अगोदर म्हणतो वदनी गावाला घेताना. सगळेजण बघतात. भारतीय संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी त्याशिवाय दुसरी चांगली जागाच नाही. बरं, त्यांचा जो कागद असतो तो तोंड पुसण्यासाठीच असतो. तो फक्त कागद त्यांच्याकडे दोन्ही प्रकारची, दोन्ही बाजूची तोंड पुसण्यासाठी तोच कागद वापरतात. त्याच्याकडे पाणी हा प्रकारच नाही ना. पाश्चात्यांमध्ये मल जो आहे हा मल म्हणजे खडे असतात. अगदी सांगायचं तर बकरीच्या लेंड्या कशा असतात तसा हा पाश्चात्यांचा मल असतो. आठवड्यातनं फक्त एकदाच जातात संडासला. तुम्ही विचारून बघा. मी तुम्हाला गंमत सांगत नाहीये, विनोद सांगत नाही अजिबात. मी सत्य परिस्थिती सांगतोय. आणि म्हणून त्यांच्याकडे टॉयलेट पेपर वापरले जातात, कारण पाणी वापरण्याची गरजच नाहीये. मल हाताला लागतच नाहीये, एवढा तो खडा असतो. म्हणून कागदाने पुसलं तरी चालतंय. ते का वापरताय त्यांचा विचार करूया आपण. एवढा हार्ड मल, घट्ट मल का तयार होतो? कारण त्यांच्याकडे दोनच पदार्थ मुख्य आहारातले आहेत, एक मांस आणि दुसरा पाव. एक पावात मांस असेल, नाहीतर मांसाच्या बाहेर पाव असेल.
तोच ना हिशोब सगळा. दुसरा प्रकारच नाहीये. त्यांच्याकडे तांदूळ नाही, त्यांच्याकडे रोटी नाही, त्यांच्याकडे मसाले नाही. आत्ता आत्ता त्यांना सूप समजायला लागलंय आणि त्याच्यावर मिरी घालायची असते समजायला लागलंय. आत्ता आत्ता कळायला लागलंय त्यांना. आत्ता त्यांना समजतंय की सॅलडवर तेल घातलं पाहिजे ही आयुर्वेदातली पद्धत आहे. पालेभाज्यांवर तेल घालायची पद्धत आयुर्वेदातली आहे. ते बदामाचं घालतात, आम्ही खोबऱ्याचं घातलं पाहिजे. ते बदामाचं घालतात म्हणून आम्ही ऑलिव्ह ऑइल आणून घातलं की सत्यानाश आहे. ते बदामाचं, कारण त्यांच्याकडे खोबरे मिळत नाही, त्यांच्याकडे जे मिळतं ते तेल वापरतायत. ते चुकत नाहीये. ते बदामाचं वापरतायत कारण त्यांच्याकडे बदामाचं एवढं उत्पादन आहे. त्यांच्याकडे उंटाना सुद्धा बदाम खायला घालतात. ते आमच्याकडे जशी पेंड घालतो ना आम्ही, तसे ते उंटाना बदाम खायला घालतात. आमच्या पोटात काला बदाम उंटाना असे घमेल आहेत ना. त्यांच्याकडे मुबलक आहे तेवढी. त्यामुळे हे नैवेद्य जो आहे महत्वाचं आहे.